चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025ची प्रश्नपत्रिका पूर्ण सॉल्व करणार आहोत आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय स्पेशल आणि महत्त्वाचा ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करायचा नाहीये, पूर्ण एंडिंगपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण 2025च्या प्रश्नपत्रिकेचा आन्सर सहित कसं उत्तर लिहायचं, कशा पद्धतीने उत्तर लिहितात, ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या आहेत। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। बघा, सेक्शन 1 प्रोज, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक ॲक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल। क्वेश्चन नंबर 1A, रीड द ॲक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो। हा पॅसेज तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे की नीट वाचून घ्यायचा आहे। बघा, पहिला क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेला आहे। पहिला क्वेश्चन आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड अरेंज देम इन प्रॉपर सिक्वेन्स। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 लाईन्स दिलेल्या आहेत आणि हे तुम्हाला सिक्वेन्समध्ये लावायचे आहेत। म्हणजे पॅसेजमध्ये कोणती ओळ ही पहिली आलेली आहे हे पाहायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, सिक्वेन्स लावायचा आहे। म्हणजे ह्यांनी अरेंजमेंट जी आहे ती चुकीची दिलेली आहे, आपल्याला सिक्वेन्समध्ये ते लावायचं आहे। जसं पहिला सेंटेन्स आहे, द नॅरेटर टर्न डाऊन हाय इन्कम जॉब ऑफर्स टू परस्यू अ करिअर ॲज अ रायटर। तर बघा, या ठिकाणी पहिला जो आहे तो 3ऱ्या नंबरवरती येणार आहे, सेकंड जो आहे तो 1st नंबरवरती येणार आहे, थर्ड जो आहे तो 4th नंबरवरती येणार आहे आणि फोर्थ जो आहे तो 2 नंबरवरती येणार आहे। म्हणजे तुम्ही उत्तर लिहिताना काय करणार की पहिला सेंटेन्स हा लिहिणार, त्याच्यानंतर दुसरा हा लिहिणार, त्याच्यानंतर तिसरा हा लिहिणार आणि चौथा हा लिहिणार। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, म्हणजे 2 मार्क या ठिकाणी तुमचे फिक्स होणार आहेत। पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम ऑन द की एक्सपेक्ट ऑफ मॅनेजमेंट। आपल्याला या ठिकाणी की एक्सपेक्ट ऑफ मॅनेजमेंट, ठीक आहे, या ठिकाणी 4 बॉक्सेस दिलेले आहेत, डायग्राम दिलेला आहे, वेब डायग्राम आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे। तर तो कशा पद्धतीने कंप्लीट करायचा आहे, तर बघा उत्तर दाखवते मी तुम्हाला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असा जर प्रश्न आला तर आपल्याला अशा पद्धतीने काय करायचं आहे की एक्सपेक्ट ऑफ मॅनेजमेंटचे अशा पद्धतीने हे वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचं आहे। स्क्रीनशॉट हवा तर तुम्ही काढू शकता, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। पुढे जाऊया आपण विद्यार्थी मित्रांनो। क्वेश्चन नंबर A3, प्रोव्हाइड द सपोर्टिंग डिटेल्स फ्रॉम द ॲक्स्ट्रॅक्ट दॅट हायलाइट द नरेटर सक्सेस ॲज अ रायटर। सक्सेस ॲज अ रायटर या ठिकाणी फर्स्ट आन्सर आहे, मोस्ट ऑफ द बुक्स बिकेम बेस्ट सेलर्स। सेकंड वन इज, दिस बुक्स ब्रोट व्हेरी गुड चेंजेस इन रीडर्स लिव्स। पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे, क्वेश्चन नंबर 4, A4 हा पर्सनल रिस्पॉन्स असतो, म्हणजे स्वतः आपल्या मनाने उत्तर लिहायचं असतं, स्वमत अभिव्यक्तीचा हा प्रश्न असतो। बघा प्रश्न कसा विचारला आहे, डू यू थिंक पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ, एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन अबाउट 50 वर्ड्स। म्हणजे आपल्याला 50 वर्ड्समध्ये आन्सर लिहायचं आहे, तेही तुम्हाला मी दाखवून देते। तर बघा, हा क्वेश्चन नंबर 4 अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता। पुढे जाऊया आपण। क्वेश्चन नंबर A5, डू एज डायरेक्टेड, म्हणजे ग्रामर क्वेश्चन आहे। आय पास फ्रॉम IIT हा पहिला प्रश्न दिलेला आहे। चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स शोविंग द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स। तर बघा, या ठिकाणी टेन्स तुम्हाला विचारलेला आहे। टेन्सचा व्हिडिओ मी पूर्णपणे 12चे 12 प्रकार तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी शिकवलेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जाऊन पाहून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपल्याला 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। बघा, 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील, एक ऑप्शन तुमचा करेक्ट असायला पाहिजे। करेक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। आय शॅल हॅव पास फ्रॉम IIT, शाल तर येणारच नाही। आय हॅड पास फ्रॉम IIT, तर प्रेझेंट विचारलं आहे म्हणून हॅड हे पास्टमध्ये वापरतो आपण, म्हणून हाही आन्सर येणार नाही। आय हॅव पास फ्रॉम IIT हे करेक्ट ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन नंबर B। आय हॅज, आयच्या पुढे हॅज आपण लावत नाही, त्याच्यामुळे आय हॅव हे कम्प्लीट आणि परफेक्ट आन्सर आहे। क्वेश्चन नंबर 2, आय मेड अ फ्यू मिस्टेक्स बट लर्न्ड अ लॉट अबाउट मोटिवेशन। चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन गिवन बिलो। कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलेला आहे, म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर आन्सर नंबर B, दो आय मेड अ फ्यू मिस्टेक आय लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन, हा जो आन्सर नंबर B आहे हा करेक्ट आन्सर आहे। पुढचा क्वेश्चन आहे व्हॉकॅब्युलरीचा। बघा, या ठिकाणी फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द ॲक्स्ट्रॅक्ट विच मीन्स। तर या ठिकाणी मिनिंग विचारलेला आहे तुम्हाला आणि हा प्रश्न विद्यार्थ्यांना जरा कठीण जातो। फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द ॲक्स्ट्रॅक्ट, म्हणजे हे जे मिनिंग आहेत या शब्दांचे, त्याचे मिनिंग्स आपल्याला ॲक्स्ट्रॅक्टमधून शोधायचे आहेत।
लोअर इन रँक ऑर पोझिशन, सबऑर्डिनेट आपण त्याला म्हणतो. पर्सन विथ हुम वन वर्क्स, कलिग, पर्सन हू प्रॅक्टिस ऑर शोज सेल्फिनेस ऑर प्राईड, इगोइस्टिक, या ठिकाणी तुम्ही पर्सन पुढे ॲड करू शकता. इन्व्हॉल्विंग मेनी कंट्रीज, मल्टीनॅशनल. पुढे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर बी, लँग्वेज स्टडीज असणार आहे, पण हा नॉन टेक्स्चुअल ग्रामर असणार आहे, म्हणजे आपल्या टेक्स्टबुकमधला नसणार आहे. डू ॲज डायरेक्टेड. पहिला प्रश्न विचारला आहे, नंदिनी सेड टू राज, वेअर डिड यू गो ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड राईट इट. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यानुसार आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची की इनडायरेक्ट स्पीच आणि आपले जे टेन्स आहेत, ठीक आहे, म्हणजे टेन्सवरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेला आहे आणि इनडायरेक्ट स्पीचवरती पण विचारलेला आहे. मग विद्यार्थी मला कधी कधी कॉमेंट करतात की मॅम कोणता ग्रामर येऊ शकतो, तर तुम्ही 12चे 12 प्रकार टेन्सेसचे करून जायचं आहे, स्टडी करून जायचं आहे आणि इनडायरेक्ट स्पीच पण या ठिकाणी तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. बघा, उत्तर पहिला बरोबर आहे. नंदिनी आस्क राज वेअर ही हॅड गोन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. क्वेश्चन नंबर 2, ट्री प्लांटिंग बिकेम अ नॅचरल चॉईस. चूज द करेक्ट WH क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे. टू द अंडरस्टँड पार्ट्स ॲज द आन्सर फ्रॉम द गिवन ऑप्शन. या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन दिलेला असेल त्याचा WH क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला बनवायचं आहे. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आन्सर आहे. व्हॉट डिड बिकम अ नॅचरल चॉईस. क्वेश्चन नंबर 3, if children don't play any games they will become dull and lazy. Choose the correct option from the given alternative showing the correct use of unless. ठीक आहे, यूज ऑफ अनलेस आपल्याला या ठिकाणी आन्सरमध्ये पाहिजे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 हा या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेझी. B2 क्वेश्चन नंबर आहे, स्पॉट द एरर अँड रीराईट द करेक्ट आन्सर. या ठिकाणी तुम्हाला एक सेंटेन्स दिला जाईल आणि तुम्हाला एरर विचारलं जाईल आणि ते आपल्याला करेक्ट करून लिहायचं आहे. शी इज मोर शॉर्टर दॅन हर ब्रदर. तर या ठिकाणी शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर इतकाच चेंज होणार आहे. ठीक आहे, म्हणजे मोर शॉर्टरच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे, शॉर्टर लिहायचं आहे आणि दॅन हर ब्रदर. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. हा अनसीन पॅसेज येणार आहे, ठीक आहे, तेही आपण पाहून घेऊया. क्वेश्चन नंबर 1, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड फाइंड द 2 करेक्ट स्टेटमेंट दॅट स्टेट द थीम ऑफ द ॲब्स्ट्रॅक्ट. आपल्याला 2 करेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी बघायचे आहेत. तर बघा, सेकंड आणि थर्ड हे 2 करेक्ट स्टेटमेंट आहेत आणि बाकीचे जे आहेत ते इनकरेक्ट आहेत. ठीक आहे. द ॲब्स्ट्रॅक्ट इज अबाउट अ चेंज इन टेक्नॉलॉजी इन रिसेंट पास्ट अँड चेंजेस resulted from it. The abstract is about lifelong learning and relearning for the rest of our life. Question number A2 आहे, complete the flow chart on the need for constant learning and relearning. One is done for you. Find the information from the abstract and complete the flow chart. तर या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, ठीक आहे, फ्लो चार्ट आहे, तो आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. आन्सर पाहून घ्या आणि स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढू शकता. हाय रेट ऑफ ऑटोमेशन इन जॉब, लोड्स ऑफ जॉब रिक्वायरिंग रिपिटेटिव्ह स्किल्स, देन increase need for skilled workers, demand for constant learning and relearning, technology driven work environment. Question number A3, illustrate the idea of lifelong learning as mentioned in the abstract. Illustrate करायचं आपल्याला idea of lifelong learning. आन्सर पाहून घेऊया आपण. अशा पद्धतीने A3 चा आन्सर आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन इज, टुडे ऑनलाइन एज्युकेशन हॅज बिकम अ इंटेग्रल पार्ट ऑफ ऑल सेक्टर्स, राईट युअर व्ह्यूज. आन्सर आपण पाहून घेऊया. ह्या पद्धतीने A4चा क्वेश्चनचा आन्सर असणार आहे, स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. पुढे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर A5, डू ॲज डायरेक्टेड. ही शेअर द एक्झाम्पल ऑफ आयफोन. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड राईट इट. तर या ठिकाणी सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आहे, द कॉन्स्टंट चेंज विल रिक्वायर कॉन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग. चूज द करेक्ट ऑप्शन रिप्लेसिंग द मॉडल ऑक्सिलरी शोविंग ऑब्लिगेशन अँड राईट इट. ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 कंपल्सरी आन्सर. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर
3 हा तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे. द कॉन्स्टंट चेंज मस्ट रिक्वायर कॉन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग. पुढे आपण जाऊया क्वेश्चन नंबर A6 vocabulary. Match the following words given in columns A with their meanings given in column B and rewrite it. Entrepreneur ऑप्शन आहे B. Person who starts or organizes a commercial enterprise. Capitalization option C. Economic system in which countries trade and industry are controlled by private owners. Predict A option, to say that something would happen in the future. Automation option number E. Use of automatic equipment and machines to do work. या ठिकाणी ऑप्शन नंबर जो E आहे तर बघा या ठिकाणी ऑटो आणि ऑटो म्हणजे सेम या ठिकाणी आता काही विद्यार्थ्यांना समजत नाही ना मॅच करायला, तर मग या ठिकाणी तुम्हाला हे मॅच करता आले नाही, कदाचित चुकलं तर या ठिकाणी तुम्हाला बघा या ठिकाणी हे ऑप्शन करेक्टली मॅच होतोय. ठीक आहे, या ठिकाणी ऑटोमॅटिक आहे आणि ऑटोमेशन आहे म्हणजे शब्द कुठे ना कुठे जुळतायत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण एक अंदाज लावून या ठिकाणी एक आपण उत्तर लिहू शकतो आणि 1 मार्क या ठिकाणी भेटू शकतो, एक मार्क या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. ठीक आहे, तर ज्यांना एकदमच इंग्लिश येत नाही, काही विद्यार्थी मला कॉमेंट करतात मॅम आम्हाला एकदमच इंग्लिश येत नाही, आम्हाला इंग्लिश समजतच नाही, मग अशा वेळेस इंग्लिशचा पेपर कसा लिहायचा. मग ह्या काही ट्रिक आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. क्वेश्चन नंबर B. समरायझिंग. राईट अ समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट बाय यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. चेंज अँड डिस्रप्टिव्ह टेक्नॉलॉजीज, कॉन्स्टंट लर्निंग अँड रीलर्निंग, लाईफ लॉंग लर्निंग, इम्पॅक्ट ऑन द जॉब. पाहून घेऊया आपण आन्सर. तर अशा पद्धतीने जो आपला अनसीन पॅसेज आहे त्याची समरी आपल्याला लिहायची, टायटल द्यायचं आहे आणि शॉर्टमध्ये या ठिकाणी आपल्याला समरी संपवायची आहे. समरीचा जर फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते जाऊन चेक करून घ्यायचं आहे. नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन C. माइंड मॅपिंग. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स युझिंग युअर आयडियाज, डिझाईन अँड स्ट्रक्चर. माइंड मॅपिंग कशा पद्धतीने करायचं आहे याचाही एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, तर तेही तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचं आहे. आणि माइंड मॅपिंग करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे तेही या ठिकाणी मी सांगितलेलं आहे, त्या व्हिडिओमध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. आता याचा आन्सर पाहून घेऊया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे डिझाईन्स यूज करून आपल्याला माइंड मॅपिंग कंप्लीट करायची आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही माइंड मॅपिंग कंप्लीट केली ठीक आहे तर तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क नक्कीच भेटणार आहेत. फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल ते पाहून घ्यायचं आहे. सेक्शन 2 पोएट्री अँड ॲप्रिशिएशन पण असणार आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. फर्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट इंडिकेट्स द स्पीकर्स इंडिपेंडन्स अँड सेल्फ रिलायन्स. इंडिपेंडन्स, फर्स्ट आन्सर इज हेल्दी, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी. सेकंड, स्ट्रॉंग अँड कंटेंट, ट्रॅव्हल द ओपन रोड. सेल्फ रिलायन्समध्ये हँड्स फोर्थ ॲज इट इज तुम्हाला ॲक्सेक्टमध्ये दिलेलं आहे ते कंप्लीट करायचं आहे या ठिकाणी. गुड फॉर्च्यून. हँड्स फोर्थ ॲज इट इज तुम्हाला ॲक्सेक्टमध्ये दिलेलं असेल ते कंप्लीट करायचं आहे नीड नथिंगपर्यंत. तर बघा या ठिकाणी ही जी पॉईम आहे ती सॉन्ग ऑफ द ओपन रोडची पॉईम या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेक्टमध्ये दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 2. द नेरेटर डझंट वॉन्ट कॉन्स्टिलेशन्स नियर टू हिम, गिव्ह रिझन्स. आन्सर आपण पाहून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता. द नॅरेटर इज व्हेरी चेअरफुल टू टेक द जर्नी टू दिस हेल्दी अँड फ्री वर्ल्ड. द नॅरेटर हॅज हिज ओन कंट्रोल ओव्हर हिज जर्नी अँड ही इज फ्री टू चूज द पाथ वेर एव्हर टू ट्रॅव्हल. क्वेश्चन नंबर A3. अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट अ सोल. एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन अबाउट 50 वर्ड्स. 50 वर्ड्समध्ये आपल्याला 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आणि ओन वर्ड्समध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. कशा पद्धतीने लिहायचं ते आपण पाहून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आन्सर लिहून घ्यायचं आहे आपल्याला 2 मार्कासाठी. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. क्वेश्चन नंबर A4. नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच. तर या ठिकाणी तुम्हाला फिगर ऑफ स्पीचवरती क्वेश्चन दिला जातो. या ठिकाणी बघा एक लाईन दिली असेल, हेन्सफोर्थ आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग. हा एक सेंटेन्स दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं जाईल की फिगर ऑफ स्पीच
या ठिकाणी लिहायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. फिगर ऑफ स्पीच फक्त नाव नाही, एक्सप्लेनेशन पण सोबत लागणार आहे. या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे ॲनाफोरा आणि एक्सप्लेन कशा पद्धतीने करायचं आहे तेही मी तुम्हाला दाखवून देते. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर A4 फिगर ऑफ स्पीच इन गिवन लाईन्स इज ॲनाफोरा आणि एक्सप्लेनेशन पण सोबत दिलेलं आहे, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन इज कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन ऑन फ्रीडम. आता या ठिकाणी फ्रीडमवरती तुम्हाला कंपोज करायची लाईन. या ठिकाणी तुम्हाला स्वतः 4 ते 5 ओळी हे लाईन्स बनवायची असते. पोएम या ठिकाणी तुम्हाला बनवायची असते. कशा पद्धतीने बनवायची तेही आपण पाहून घेऊया. तर बघा या ठिकाणी आपल्याला फ्रीडमवरती पोएम सांगितलेले कंपोज करायला. मग या ठिकाणी फ्रीडम लिहायचं आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी 4 लाईन्स कंपोज करायची आपल्याला. फ्रीडम इज जस्ट अ वर्ड, अ थिंग विच इज ओनली हर्ड. फ्रीडम कम्स ओनली टू दोज हू होल हार्टेडली प्रपोज. तर बघा पुढचा जो प्रश्न आहे बी क्वेश्चन आहे ॲप्रिशिएशनचा. ही जी पोएम ॲप्रिशिएशनसाठी विचारलेली आहे ती आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिशिएशनवरती ऑलरेडी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनलवरती सगळे 8च्या 8 पोएमचे ॲप्रिशिएशन मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. चॅनलला जाऊन फॉलो करायचं आहे आणि ॲप्रिशिएशन सगळेच्या सगळे लिहून घ्यायचे आहेत, ठीक आहे. आणि तेच तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी करायचं आहे. सेक्शन 3 रायटिंग स्किलचा असतो. बघा या ठिकाणी 3 प्रश्न आहेत, पण या ठिकाणी आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. 4 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे, ठीक आहे. आणि रायटिंग स्किल पूर्णपणे 16 मार्काला आहे. म्हणजे एक प्रश्न 4 मार्कासाठी असणार आहे आणि 3 प्रश्न असणार आहेत, पण आपल्याला एकच सोडवायचा असतो, ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 व्हर्च्युअल मेसेज मी रिकमेंड करते विद्यार्थ्यांना. हा सोपा असतो, शॉर्टकटमध्ये उत्तर लिहायचं असतं आणि वेळही कमी लागतो. इमेजिन शुभम हॅज टू लिव्ह फॉर हिज नेटिव्ह प्लेस ड्यू टू एमर्जन्सी वर्क. ही and his friend Mahesh had planned to watch a movie at 8:30 p.m. Shubham tried to call Mahesh several times, but due to connectivity issues, he is unable to connect him. Draft a virtual message in about 50 to 100 words to Mahesh to convey this information. Support your message by giving appropriate reasons. आन्सर आपण पाहून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 3 लिहिताना आपण सेक्शन 3 लिहिलं रायटिंग स्किल आणि रायटिंग स्किलमध्ये पहिलाच प्रश्न आपण सोडवतोय, ठीक आहे, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा. मग आपल्याला टायटल द्यायचं आहे मेसेज. ह्याचा फुल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे, पाहून घ्यायचं आहे कशा पद्धतीने आपल्याला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करायचं आहे. तर बघा या ठिकाणी डेट आणि टाईम मेन्शन केलेला आहे, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने शॉर्टकटमध्ये आपल्याला काय करायचं आहे 4 to 5 लाईन्समध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज संपवायचा आहे. तुम्हाला जर स्क्रीनशॉट हवी असेल तर काढून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर बी अटेम्प्ट एनी वन फ्रॉम द गिवन ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी सुद्धा 3 प्रश्न असणार आहेत, एक ईमेल, रिपोर्ट रायटिंग आणि पुढचा जो प्रश्न असणार आहे तिसरा ऑप्शन असणार आहे इंटरव्ह्यू. तर मी विद्यार्थ्यांना रिकमेंड करते इंटरव्ह्यू क्वेश्चन सोडवायचा आहे, कारण हा अतिशय सोपा असतो. बघा या ठिकाणी प्रश्न कसं विचारलं आहे, इमेजिन यू विश टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस सिंगर. ठीक आहे, तुम्ही फेमस सिंगरचा या ठिकाणी इंटरव्ह्यू घेत आहात. विथ द हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिवन बिलो ड्राफ्ट क्वेश्चन ऑन द गिवन फील्ड्स. डू नॉट चेंज द सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. ऑलरेडी तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे पूर्ण, या फॉर्मॅटचाच वापर करायचा आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स बनवायचे आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा तुम्हाला जे पॉईंट्स दिलेले आहेत त्या पॉईंट्सनुसारच जायचं आहे आणि जो क्वेश्चन दिलेला आहे त्या क्वेश्चननुसार सिक्वेन्स या ठिकाणी चेंज करायचा नाही आहे. जे सिक्वेन्स तुम्हाला क्वेश्चनचे दिलेले आहेत त्या क्वेश्चनचे सिक्वेन्स ॲज इट इज तशाच पद्धतीने तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचं आहे. तर हे कशा पद्धतीने लिहायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यू रायटिंगचा फुल व्हिडिओ मी बनवलेला आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल. पुढचा क्वेश्चन असतो सी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी स्पीच रायटिंग असणार आहे, कंपेअरिंग असणार आहे आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया असणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो एक्सपेन्शन ऑफ आयडिया फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे आपल्याला एक ओळ दिलेली आहे आणि त्याचा एक्सपेन्शन ऑफ आयडिया आपल्याला करायचा आहे. याचाही व्हिडिओ स्पेशल मी बनवलेला आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आणि लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. क्वेश्चन नंबर डी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. या ठिकाणी रिव्ह्यू रायटिंग दिलेला आहे पहिला प्रश्न आणि मी हाच रिकमेंड करते विद्यार्थ्यांना की रिव्ह्यू रायटिंगच करायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे, पुढचा प्रश्न ब्लॉग आणि अपीलचा असणार आहे. ब्लॉग आणि अपीलवरती पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचीही लिंक तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिसून जाईल किंवा तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. आणि रिव्ह्यू रायटिंग ह्याचा पूर्ण एक्झाम्पल सहित म्हणजे मी फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू हे दोन्ही प्रश्न येतात. कधी कधी मॅगझिनवरती पण प्रश्न असतो. ठीक आहे, पण मॅगझिनला पण ऑर असतो तो बुक रिव्ह्यू असतो किंवा बुक रिव्ह्यूला ऑर असणार आहे तो फिल्म रिव्ह्यू असणार आहे. म्हणजे एकतर तुम्हाला बुक रिव्ह्यू येणार आहे,
फिल्म रिव्ह्यू येणार आहे किंवा तुम्हाला मॅगझिन येणार आहे. पण तुम्ही जर 2 ऑप्शन करून गेले म्हणजे फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू जर तुम्ही घरूनच एकदम स्टडी करून गेले तर तुमचे 4 मार्क हे फिक्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. गॅरंटीड तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी भेटणार आहेत. तर तुम्ही मी जो व्हिडिओ बनवलेला आहे बुक रिव्ह्यूवरती आणि फिल्म रिव्ह्यूवरती त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. ते जाऊन चेक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. तर ते तुम्ही कॉपी पेस्ट ॲज इट इज तुम्ही कॉपी पेस्ट हे परीक्षेमध्ये करू शकता. सेक्शन 4 नॉवेलचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. आता या ठिकाणी नॉवेल सेक्शनवरती मी पहिले एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे की पहिला जो नॉवेल असणार आहे तो हिस्ट्री ऑफ नॉवेल असणार आहे. सेक्शन नंबर 4 हा नॉवेल सेक्शनचा असतो. पहिला जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5A पहिला जो प्रश्न आहे तो हिस्ट्री ऑफ नॉवेलवरती असणार आहे आणि मोठे क्वेश्चन ह्यामध्ये नसणार आहेत. हे मी पहिले पण जेव्हा व्हिडिओ बनवलेला तेव्हा पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर बघा पहिला प्रश्न कसा विचारलेला आहे आणि ह्याच्यामध्ये असेच प्रश्न विचारतील ऑड एलिमेंट, ट्रू अँड फोल्स किंवा फिल इन द ब्लँक्स अशा पद्धतीने कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स अशा पद्धतीनेच प्रश्न विचारतील. पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम द ग्रुप अँड राईट इट. पहिला आहे ए थीम प्लॉट कॉन्फ्लिक्ट नॉवेला ऑड आहे. बी मनोहर मालगावकर, मुकुलराज आनंद, राजाराव आणि जॉर्ज ऑरवेल. ऑफकोर्स जॉर्ज ऑरवेल. त्यानंतर तिसरा आहे द हार्ट ऑफ डार्कनेस रॉबिन्सन क्रुसो, फ्रँकेनस्टीन आणि राजमोहन्स वाईफ. तर राजमोहन्स वाईफ हे ऑड आहेत. टेरर हॉन्टेड बिल्डिंग्स, सुपरनॅचरल आणि उटोपियन हा क्वेश्चन ऑड आहे. म्हणजे हे आपलं आन्सर असणार आहे. नॉवेला, जॉर्ज ऑरवेल, राजमोहन्स वाईफ आणि उटोपियन. तर अशा पद्धतीने आपल्याला ऑड मेन एलिमेंटचा क्वेश्चन सोडवायचा असतो. क्वेश्चन नंबर 2 आहे स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स अँड रिराईट देम. डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सबजेनर. क्राईम फिक्शन राईट आहे. टेल ऑफ चेंजिंग इज रिटन बाय मिग्वेल दी सर्वेंटेस रॉंग आहे. द मेन कॅरेक्टर इज रिफर्ड ॲज द प्रोटॅगनिस्ट राईट आहे. आणि पिकार्स्क्यू नॉवेल इज बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर रॉंग आहे. क्वेश्चन नंबर बी असणार आहे आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. तर यामध्ये प्रश्न हा 2 मार्क्ससाठी विचारला जातो. आणि बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन द सिग्निफिकन्स ऑफ नोव्हेंबर 15 अँड ॲट ग्रीनस्लॅट स्कूल. आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. सेकंड फर्मास प्रेझेंटेशन फोकस ऑन द थीम ऑफ रॅसिझम एक्सप्लेन. आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते तुम्ही काय करायचं आहे स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर सी असणार आहे आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. तर हा क्वेश्चन नंबर बी जो असतो तो आपला टू सर्व विथ लववरती प्रश्न येणार आहे. क्वेश्चन नंबर सी जो असणार आहे तो अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज असणार आहे. बघा प्रश्न डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ रिफॉर्म क्लब इन द डेव्हलपमेंट ऑफ द प्लॉट इज इन द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. आन्सर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तुम्ही स्क्रीनशॉट पाहून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 2 आहे पॅसपोर्ट विजिट टू द क्लर्जीमेन्स हाऊस लीड टू द हॅपी एंडिंग ऑफ द नॉवेल अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. क्वेश्चन नंबर डी आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन गिवन बिलो. राईट इन ब्रीफ. फर्स्ट क्वेश्चन आहे राईट इन ब्रीफ द मेसेज ऑफ अ लेटर रिसीव्ह बाय मिस मॉन्स्टर. याचाही आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे राईट द कॅरेक्टर स्केच ऑफ डॉक्टर वेटसन. म्हणजे डॉक्टर वेटसन जे होते त्याचा कॅरेक्टर तुम्हाला या ठिकाणी स्केच करायचा आहे. स्क्रीनवर तुम्हाला आन्सर दिसत असेल आणि ते तुम्ही काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाडून घ्यायचा आहे. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पूर्ण प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व केलेली आहे. कशा पद्धतीने सॉल्व करायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आन्सर कशा पद्धतीने लिहायचे तेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ठीक आहे. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. एका मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि काही अडचण असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.